शिवाजी आओ
आपल्या सगळ्यांचं एवढं अभिनंदन करत की ठाण्यात इतकी विविधता आहे की आम्ही ना अशा रोमॅन्टिक मूडमध्ये जातोय तिथून परत आपला माणूस सर्वांचा राजीव जाधव यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. त्याचबरोबर त्यांचा सुनील प्रगती जाधव समाजाची प्रगती होणार म्हणून प्रगतीसाठी इतर जोरदार टाळ्या.
ब्रह्मांड संगीत कट्टा लाईव्ह चे अध्यक्ष सावंत कुमार सुबे, कला संस्कारचे अध्यक्षा वर्षाताई गंधे, योग गुरुजी इथे बहुतेकमुळे ते इथे उपस्थित राहू शकलेले, पण त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. कौतुकाची घरच्या मंडळींकडची थाप आहे. आपला माणूस अशीच प्रगती करण्यासाठी आपल्या पुढे सदैव तयार आहे. आता बदलाचे वारे सगळीकडे फिरत आहेत, तर मला वाटतं आता बदलायची वेळ देखील आलेली आहे. आपण सर्वांनी ती बाब देखील लक्षात ठेवायची आहे. आपलं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? बदलायची वेळ आलेली आहे. धन्यवाद. मी सर्वप्रथम प्रगतीला विनंती करेन आपलं मत. आज मी यांच्या पाठीशी उभी आहे आणि तुम्ही सर्वांनी पाठीशी उभे राहा एवढेच विनंती. थँक्यू. समाजकार्यातून काहीतरी काम करत सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असलेली चांगली नोकरी सोडून समाजाचं देणं म्हणून सक्रिय होणं ही खूप मोठी थोराची बाब आहे. त्यांची पत्नी नेहमी त्यांच्या पाठीशी आहे हे निश्चितच आहे. मुलं त्यांना साथ देत आहेत आणि आमची सगळ्यांची साथ त्यांच्या पाठीशी आहे आणि अपेक्षित आहे की तुमच्या सगळ्यांची साथ त्यांच्या मागे राहील आणि हे त्यांचं काम असं पुढे सदैव राहील. हा जो बदल होणार आहे हे पुढचं पाऊल आहे, त्याच्यासाठी आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. होय की नाही? गणेश जाधव ही अशी व्यक्ती आहे की मी आज 20 वर्ष त्यांना बघते येते. त्यांच्या डिक्शनरीत नाही हा शब्द नाही, अजिबात नाही. म्हणजे कोणी काय म्हणाल त्याचं स्वागत, त्यांना कसं पुढे आणता येईल. अगदी छोट्या छोट्या मुलाला सुद्धा त्यांनी कधी नाराज केलेलं मी तरी आजपर्यंत बघितलेलं नाहीये. त्यांचं अतिशय खूप मोलाचं इथे काम आहे. ब्रह्मांडमध्ये तर आहेच, ठाणे शहरात आहे, ठाणे शहराच्या बाहेरही आता गेलेले आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि कोणाचाही ब्लॉग तेव्हा नव्हते कुठल्याही कट्ट्याचे. आमच्या ब्रह्मांड कट्ट्याचा मला खूप अभिमान आहे की आमचा सगळ्यात पहिल्यांदा ब्लॉग बनलेला आहे आणि त्यामुळे सगळे म्हणजे एकदम टेक्नो सॅव्ही लोक आहेत ब्रह्मांड कट्ट्यामध्ये. कोरोना काळात अविरत चाललेला कट्टा म्हणजे ब्रह्मांड कट्टा आणि त्याची धडपड फक्त राजेश यादवनीच केली. घरोघरी फक्त सोसायटीत थांबून त्यांनी हा कट्टा सादर केला आणि आम्हाला करायला लावला. ही त्यांची धडपड ही अशीच सदैव राहावं ही सदिच्छा. आपण जे सर्वजण उत्सुकतेने वाट बघत आहात तो आपला माणूस मी राजेश जाधवला विनंती करतो की त्याने आपलं मार्ग घेतलं. सर एक मिनिट आहे का, जरा मी बोलतो. माझं नाव चंद्रशेखर बावीसकर आहे. मी ब्रह्मांड कट्ट्यात 1.5 वर्षापूर्वीच राहायला आलो आहे. मला राजेश जाधव नावाचं काही माहीत नव्हतं, पण माझी पहिल्या 2 महिन्यातच माझे वडील पण होते आणि वडिलांना त्यांनी खूप रिस्पेक्ट दिला आणि ओळख झाली. आणि हळूहळू मला कळलं की ही व्यक्ती किती महान आहे. आता ती दिसायला साधी आहे, पण राजकारण किंवा समाजकारण ह्या पुढे जाऊन म्हणजे कोणाच्या मनात राहणारा पण कसं पटकन जायचं, हाक मारली की ओ द्यायचं, हाक मारली की ओ द्यायचं, सर्वांची मनं सांभाळायची. हे मी गेले 1.5 वर्ष यांना जवळनं बघतोय. कोणाच्या घरी गणपतीला जाणं म्हणा, पण मानायच्यासाठी म्हणजे प्रत्येकाची दखल घेणं, एवढा वेळ काढणं, म्हणजे स्वतःचं लाईफ काय नाही. म्हणजे सकाळी 9ला सुद्धा मी हाक मारले तर मला ओ देतात किंवा रात्री 11ला सुद्धा. तर माझं वैयक्तिक नाहीये, पण मी सांगतो मी जे जवळनं बघतोय की ब्रह्मांड नाव जे सगळीकडे गाजतंय ब्रह्मांड कट्टा, तर फक्त राजेश जाधव त्यांना मायनस केलं तर ब्रह्मांड कट्टा 0 होऊन जाईल, अशी ती परिस्थिती आहे. आणि आता तर 7 शाखा त्यांनी काढल्या आहेत. गेल्या वर्षभरात 3 शाखा झालेल्या आहेत. तर अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की अशी व्यक्ती आपल्या जवळ राहते, तर जी आढळलेला कधी कोणी पण कुठलं पण काम असो सर कधी नाही म्हणत नाही. तर अशा महान व्यक्तीला नम्र अभिवादन.
धन्यवाद. घरचा सत्कार आहे. तर वळी जोशी आमचे अध्यक्ष, सुपेजी आमचे अध्यक्ष, सगळे माझे जे परिवाराचे लोक आहेत, बऱ्याचशा संस्थांनी दिले त्याप्रमाणे सगळे जण इथे आलात. पहिलं तुमचा आभार, कारण तुम्ही नसतात तर हा वटवृक्ष फुलत नसता. एक कल्पना आणली होती तेव्हा बल्लासाहेब बोलले तुझं प्रवासी संघाचं काम होत आलंय, पुढे काय तर ब्रह्मांड कट्टा, ठाणे शाखा, नंतर PMC, वाचक कट्टा, असे अनेक उपक्रम जे यांनी साथ दिले. खरं तर हे मी फक्त एक निमित्त मात्र आहे. मी नेहमी सांगतो की राजेश यादव हा फक्त निमित्त मात्र आहे. करणारे सगळे हात आहेत त्यामुळे हा कट्टा आला. जोरदार टाइम यांच्यासाठी पहिलं. त्यांनी सांगितलं की प्रत्येक ओला हो देणार आहे. खरंच मला तर आवडत नाही जेव्हा माझ्या घरची फॅमिली, तुम्हाला पण मी सांगतोय, जेव्हा तुमच्या घरची फॅमिली तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही नक्कीच क्रांती करा. माझ्या मागे माझे आई वडील होते, माझी सासू सासरे होते. खरंच जेव्हा ब्रह्मांडला आलो तेव्हा सासू सासरे मागे होते, त्यामुळे मी या क्षेत्रात उडी मारली. मी बायकोचे आभार मानले, तिच्या आई वडिलांचे आभार मानले. ते होते म्हणून मी बाहेर पडलो. मुलं लहान होती, संघर्ष बराच होता. ब्रह्मांडमध्ये आल्यानंतर बसचा संघर्ष होता, पाण्याचा होता, टेलिफोनचा होता. ते जवळून सगळं बघितलंय. त्यामुळे या क्षेत्रात यायचं. डोंगरे जेव्हा माझे मित्र होते त्यांनी सांगितलं नाही आपल्याला यादव इथे करायचंय. ते राजकारणात पुढे गेले. मी सामाजिक कार्य केलं आणि या सामाजिक कार्यातूनच सांस्कृतिक कार्यक्रम केले. सांस्कृतिक केल्यानंतर लोक आता सांगितलं चांगली माणसाने पुढे यायचंय. चांगली माणसं म्हणजे कोण हा प्रश्नचिन्ह नेहमीच मला पडतो. या दृष्टिकोनातून मी पुढचं पाऊल उचलतोय आणि तुमची साथ असेल तर मी नक्कीच पुढे जाईल अशी मी आशीर्वाद. तुमचे आशीर्वाद हे मला पाहिजे, कारण जेव्हा फॅमिली माझ्या मागे असते, माझी मुलं माझ्या मागे. मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो, आज सुप्रिटेंडंट होतो, गॅजेटेड पोस्ट होती, परंतु एक समाजाचं काहीतरी ऋण आहे. पैसे पगार सगळं येतं. माझी बायको बोलली नाही की उडी मारा, मी तुमच्या पाठीशी. आज ती डेप्युटी मॅनेजर आहे, त्यामुळे मी भक्कम आहे. मला पेन्शन आहे, मी भक्कम आहे. आर्थिकदृष्ट्या 2 घास आम्ही सुखाने घालतो. परंतु सामाजिक ऋण भगवंत नेहमी सांगतं की असा हात केला, त्यामुळे तो असा मी हात नेहमी करतो. आणि तो हात केल्यानंतर मला ही सगळी चांगली माणसं मिळालेली आहेत. प्रत्येक शाखा या माझ्या भरभरून चाललेल्या आहेत. मी ज्या क्षेत्रात उडी मारली त्या क्षेत्रात सगळी हिरे मोती मी जमवलेले आहेत. आज लाईव्ह संगीत कट्ट्याला 1 वर्ष होतंय. 1 वर्ष होणं खायचं काम नाहीये. कंटिन्यू याने 12 ते 13 कट्टे लाईव्ह संगीतात चालवले. त्याची प्रॅक्टिस घ्यायची आहे. ते प्रत्येकाची घरं त्यांनी अवेलेबल करून दिले. मी प्रिया मॅडम, गायत्री मॅडम, शिंदे यांना सगळ्यांना घेऊन चालतो. का तर बाबा तुमच्याकडे मी सोपून दिले ते करतात अशी प्रामाणिक लोक. आणि मेन शाखेचे आमचे दळवी काका, खरंच त्यांची आठवण येते की हा माणूस पाठीशी होता. तो मला राजेश कर, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि त्यांची टीम, आज त्या टीमला 8 वर्ष झालेली आहे. खरंच मी त्यांना पण हँडसॉप करतो की कला संस्थेला आज 11 वर्ष झाले. एवढे आमच्या पाठीशी भक्कम आहे. बेस चांगला असला आणि माझे साडू राईट हँड आणि माझी मिळवणी लेफ्ट हँड, हे सगळं जुळून येतं. त्यामुळे हा क्रांती किंवा तुम्ही क्रांती बोला ना, ते एक सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्य माझ्याकडे नव्हतं. मी या सर्वांचा ऋणी आहे. आणि अशी साथ तुम्ही मला द्या, मी तुम्हाला देईल. आणि कट्टे कधी बंद होणार नाही, कारण मी जे संगीत कट्टे सुरू केले, आता मी त्यांची ग्वाही घेतलेली आहे. त्यांनी पण मला सांगितले यादव तुमचं काही हो, आम्ही ही संगीत कट्टा चालवणार, आम्ही कला संस्कार चालवणार. बरोबर आहे ना? बघा ती अशी माणसं पाहिजे. यस, त्यामुळे हे सगळ्यांना यस देण्याचं काम मी केलं. बाकी मी काय निमित्त मात्र आहे. असे तुम्ही आशीर्वाद या ब्रह्मांड कट्टा परिवाराला द्या. इथेच मी तुमची रजा घेतो आणि पुढचं पाऊल लवकरच तुम्हाला समजेल. पण आज भाजपाने जे मला सामाजिक सांस्कृतिक चळवळ बघून एक ठाणे शहरासाठी सांस्कृतिक प्रकोष्ठ म्हणून त्यांनी मला ती नियुक्ती केली अध्यक्षपदाची. खरंच ती देखील कौतुकण्यासारखी आहे. माझ्या पाठीशी आमदार केळकर साहेब, गावकरे साहेब, संदीप लेले अशा महान व्यक्ती त्यांनी माझं काम बघितलं व मला ती पोचपावती दिली. मी भाजपाला देखील आभारी आहे. खरं तर पक्ष आणि राजकारण मी विरहित आहे, परंतु शेवटी मॅडम बोलल्या प्रतीक्षा बोर्डे की काहीतरी करण्यासाठी राजकारणाची गरज असते. मला बरेच प्रॉब्लेम नंतर यायला लागले, पण मी बोललो कोणाचा तरी आधार घ्यायला लागेल. मग आमची केळकर साहेब बोलले तू गो आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. असं घेऊन मी सामाजिक कार्य करत आलोय. आत्ताच मुद्दा मी घेतो नवीन की जेव्हा आमदार आपल्या जाणी हा मी कार्यक्रम केला त्याची आता प्रतिक्रिया मला यायला लागले. कारण ब्रह्मांड प्रेस सेवांनी आपला टॉवर MSCBचा तो काढायला सांगितलं होतं, कारण तो निकामी झाला आता. परंतु त्यांना कोणी दाद देत नव्हती. परंतु आमदार आपल्या जाणी या कार्यक्रमात ते आले आहेत, त्यांनी त्याची कैफियत मांडली नाल्याने. तो आज सक्सेस झालेला आहे. तर त्या लोकांनी देखील आपले आभार मानले. कारण अशी कामं ही तुमची काही असतील सामाजिक सांस्कृतिक आणि
इतरही कामं आपण करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही साथ द्या, मी तुमच्या पाठीशी आहे. बरीचशी मंडळी आज मला भेटायला आले, आमच्या मागणीतून आले, माझे मित्र आले, माझे आत्तेष्ट आले, त्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्याला नतमस्तक होऊन अशीच साथ द्या असं विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचे पेशवाईचे साहेब त्यांचा सत्कार करत आहेत. त्यानंतर संगीत कट्ट्यातर्फे ब्रह्मांड संगीत कट्ट्यातर्फे देखील सत्कार होणार आहे. मी सर्वांना विनंती करतो की लवकर व्यासपीठाकडे यायचं. कार्यक्रमाची पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. धन्यवाद.
आणि आपलं काम फेसबुकने कधी हमारे भेजते हैं दिवाकरन नायर त्यांचे एक सत्कार कीजिए कर्मा करता है दिवाकरन जी आइए कमान आणि हा माणूस असा आहे अवधी आहे की प्रत्येक कार्यक्रमात तो हजर असतो आणि प्रत्येकाची ऍडव्हर्टाईज तो करत असतो त्यामुळे आपली नावं होतात दिवाकरनसाठी दिवाकरन आहे. थैंक यू और फिर से एक बार कुमार सानू
कुठली लावणी आहे सुबे चंद्र रे धन्यवाद. सर हे विचारत आहेत आणि हार्मोनियम उत्तम वाजवतात असे आपले उपाध्यक्ष त्यांचा सत्कार उर्मिला मॅडम करतात. लवकर या पटापट. आणि गेली सुरुवात जेव्हा मी केली तेव्हा श्रीजय सरांना एवढंच आम्ही केली आणि त्यांनी हार्मोनियम हजर होत्या आणि शेवटच्या गाण्यापर्यंत त्या थांबणार आहेत म्हणून त्यांच्यासाठी जोरदार गाणं. गाणारी मंडळी सगळी फक्त तुमच्या टाळ्यांचे बसलेले असते. तुम्हाला मी सांगतच नाही मला त्यात मला गाणं आवडलं तर वाजवा नाही तर नाही वाजवा म्हणून काही दुःख नाही. टाळ्या एका आहे ते आमच्या मागे असतात ना सगळे यांच्यामुळे आम्ही पुढे असतो. हे आम्ही कायम इथे पण ठेवलेलं असतं आणि इथे पण ठेवलेलं असतं. फार महत्वाचे आणि मुलांचे होते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. एवढ्या जोरात वाजवण्याची ठेवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला मोबाईल घेऊया. ऑलरेडी लेट झालाय. धन्यवाद. मनापासून धन्यवाद.
ऐसा नहीं होता तो वो ऐसे शर्माती ना, मुझे अब देख सड़क से शर्माती ना, मुझे अब ऐसा नहीं होता तो ऐसे शर्माती ना, मुझे ऐसे शर्माती ना, मुझे देख सड़क पे भाग जाती ना, सुनो की गोरख गोरख बतना, उसकी उम्र में वो जान को लगाना, प्रेम का रोग पुराना पुराना पुराना
लॉन्ग लाईफ धर्मेंद्र जी, लॉन्ग लाईफ धर्मेंद्र जी, जय बाबीर जी. ब्रह्मांड गट्टा परिवारातर्फे या साऱ्यांचं खूप खूप अभिनंदन. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी यूट्यूबवर पाहण्यासाठी संघर्ष टाइम्स न्यूजला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.